आणि हेडलाईनचं महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत त्यापूर्वी आपण थेट पैठणला जाणार आहोत। विरोधी पक्षनेते अजित पवार बोलतात। त्याच्यानंतर पाथरी ह्या भागामध्ये होतो आणि त्या भागात असताना मी रात्री उशिरा 12-1 वाजता गेलो। मला काय माहिती, त्यांनी जर सांगितलं तर ते एक जबाबदार नेते आहेत, राज्यसभेचे मेंबर आहेत, एका महत्त्वाच्या पेपरचे ते संपादक आहेत, त्याच्यामुळे त्यांना जे काही माहिती आलेली असेल ती खरीच असेल। ह्याही गोष्टीचा निषेधच केला पाहिजे की अशा प्रकारे जर कोणाला धमकवण्याचा प्रयत्न होत असेल। हा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जर अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडतात, हे सरकार आल्यापासून घडतात, हे सरकारचं अपयश आहे। दिसते नाना पटोले म्हणतात की उद्धव ठाकरे अपयशी ठरले आहेत आणि अशा एक मिनिट, महाविकास आघाडीतले काही नेते बोलले तर त्याच्याबद्दल आमची जी मीटिंग असती त्याच्यात आम्ही बोलू। तुम्ही आम्हाला काहीतरी प्रश्न विचारणार, आम्ही उत्तर देणार, पुन्हा त्यांना म्हणणार की अजित पवार पण असं म्हणला। मला महाविकास आघाडीला कुठल्याही प्रकारे अडचण येईल अशा प्रकारचं वक्तव्य तुमच्या समोर करायचं नाही। आमची काही म्हणणं असेल ते आम्ही एकत्र ज्यावेळेस बसतो महाविकास आघाडीचे मेंबर म्हणून वरिष्ठ, त्यावेळेस मी माझी भूमिका तिथं मांडली। चिंचवडमध्ये शिवसेनेची बंडखोरी झाल्यामुळे तिरंगी लढत आहे। शिवसेनेची बंडखोरी झाली त्याच्याबद्दल शिवसेना मला जी माहिती आहे त्याच्यात आदित्य ठाकरे सोमवारी तिथं येणार आहेत। सचिन अहिर पण तिथं हा सगळा प्रयत्न करत होते। हे बंडखोरी करण्यामागचा सूत्रधार कोणतरी तिसराच दिसतोय, कारण बंडखोरी झाल्यावर मताची विभागणी होऊन इतर पक्षाला फायदा व्हावा म्हणून देखील कुणीतरी काहीतरी हे करण्याचा प्रयत्न केलेला असावा असा माझा अंदाज आहे। मी तिथं गेल्यावरती माहिती घेईन, परंतु जरी कोणी केलेलं असलं तर स्वतः उद्धव ठाकरे साहेब, आदित्य ठाकरे आणि शिवसेना हे स्पष्टपणे त्यांच्या मतदारांना आव्हान करतील, विश्वास देतील की तिन्ही पक्षाचा आणि मित्रपक्षांचा मिळून महाविकास आघाडीचा उमेदवार नाना काटे आणि त्यांनाच मतदान करावं असं ते सांगतील, असा मला ठाम विश्वास आहे। समजूतदार नाही घातली गेली तर अडचण होऊ शकते। शेवटपर्यंत समजूत घातली, काल मुदत संपली, तर तुम्हाला जर ऐकायचंच नाही, तुमच्या मागे जर दुसऱ्याच कुणी सांगून तुम्ही फॉर्म काढूनच घेऊ नका असं देखील राजकारण खेळलं जाऊ शकतं। राष्ट्रवादी मत विभाजनीचं असं देखील राजकारण खेळलं जाऊ शकतं। त्याबद्दल आम्ही मतदारांना जागृत करू। आदित्य ठाकरे बद्दल बोलताना तानाजी सावंतांनी काल त्यांचा मेंटल असा उल्लेख केला। अशा नेत्यांनी एक मिनिट, आपल्या महाराष्ट्राची संस्कृतीच काही जण विसरलेले आहेत। महत्वाच्या पदावर बसणाऱ्यांनी पण भान ठेवून बोललं पाहिजे। कुठल्याही प्रकारे स्वतःचा तोल जाऊन देता कामा नये आणि आम्ही पण काम करत असताना आम्ही पण त्याच पद्धतीचा विचार केला पाहिजे। परंतु दुर्दैवाने 7 महिन्यापूर्वी जे सरकार सत्तेवर आलेलं आहे त्या सरकारमधले अनेक जण महापुरुषांच्या बद्दल पण बेताल वक्तव्य करतायत, त्याच्यामध्ये सातत्याने अपशब्द वापरतायत आणि जे महाराष्ट्राचं दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्याही बद्दल वेगवेगळ्या प्रकारचं वक्तव्य राज्यपालांच्या सहित ह्या आत्ताच्या सरकारमधल्या मंत्र्यांनी केलेलं आपण पाहिलंय, आमदारांनी केलेलं पाहिलंय, त्यांच्या प्रवक्त्यांनी केलेलं पाहिलंय आणि हे अजून थांबायला तयार नाही। ह्या लोकांचा डाव आहे की महाराष्ट्रातल्या जनतेचं महागाई आणि बेरोजगारी ह्याच्यावरचं लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करण्याच्या करता हे अशा प्रकारचे मुद्दे काढण्याचा प्रयत्न करतायत। परंतु महाराष्ट्रातली जनता अतिशय समंजस आहे, फार विचार करणारी आहे। जसं विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पदवीधरांनी आणि शिक्षकांनी त्यांना जागा दाखवून दिली, तशा पद्धतीनं उद्याच्या होणाऱ्या पण निवडणुकीमध्ये त्यांची तीच अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही। शेवटचं एक राज्यपालांचं अभिभाषण आहे आणि त्यांनी इतका अपमान केलाय महापुरुषांचा की जातही नाहीत आणि त्यांच्यावर कारवाई होत नाही। शिवसेनेची भूमिका घेतली की आम्ही कसं बसायचं त्यांच्यासमोर तुमची त्याबद्दल मी तुम्हाला आधी सांगायचं काही कारण नाही। एकटा अजित पवार विरोधी पक्ष नेता म्हणून ती स्ट्रॅटेजी ठरवत नाही। आम्ही एकत्रपणे ज्यावेळेस विरोधी पक्षाच्या सगळ्या घटकांची मीटिंग होईल त्यावेळेस आम्ही आमची स्ट्रॅटेजी ठरवू, ती तुम्हाला आत्ता उघड करायचं काय कारण आहे? शरद पवार आता नाशिकमध्ये बोलताना असं म्हणाले आहे की राष्ट्रवादीकडे आवश्यक संख्याबळ नाही,
म्हणून अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकत नाही. तुम्ही स्वतः कुठल्याचे एबीपी न्यूज तुमचा वरिष्ठ संपादक काही बोलला तर त्याला तुम्ही उत्तर देऊ शकणार आहे? ते तुमचे वरिष्ठ आहेत. तसं आदरणीय पवारसाहेब आमचे वरिष्ठ आहेत. त्यांच्या वक्तव्यावर आम्ही बोलण्याचं काही कारण नाही. समजलं? आणि यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. ते म्हणजे आज विरोधी पक्षनेते अजित पवार पैठणच्या दौऱ्यावर असून अजित पवार या दौऱ्यावर येण्याआधीच त्यांच्या स्वागतावरून 2 गटामध्ये राडा झाला. वाघचौरे आणि गोरडे गटात बाचाबाची झाली. आधी स्वागत कोण करणार यावरून या दोन्ही गटामध्ये ही बाचाबाची झाली होती. तर कार्यकर्ते आपापसात भिडताना दिसलेले आहेत. कारण आहे अजितदादा यांचं स्वागत कोण करणार यावरून 2 गटामध्ये वाद निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. तर आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत आहेत. सिद्धार्थ, अजितदादा पैठणला येण्याआधी 2 गटामध्ये वाद निर्माण झाल्याची दृश्य आपण पाहतोय. स्वागतावरून हा वाद होता. अजितदादांपर्यंत ही घटना पोहोचली का? काय सविस्तर अपडेट्स? या 2 गटामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून धुसफूस सुरू असते. आज अजित पवार आणि त्यांचं पहिलं स्वागत कोण करणार यावरून गोरडे पाटील आणि संजय वाघचौरे यांच्यामध्ये वादावादी सुरू झाली आणि कोण आधी त्यांच्या स्वागतासाठी पुढे जाता अशी चढाओढ त्या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये लागली. वाघचौरे समोर उभे राहिले तर त्याच्या समोर गोरडे पाटलांचे कार्यकर्ते केले. त्यामुळं वाद निर्माण झाला. त्या ठिकाणी आडाओडा झाला. मात्र अजितदादा पवार आल्यानंतर दोन्ही गट शांत झाले आणि दोघांनी अजित पवारांचं स्वागत एक ठिकाणी केलं. धन्यवाद सिद्धार्थ या सविस्तर माहितीसाठी. तर आता बातमी आहे विदर्भामधील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळत नसल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना सातत्यानं आंदोलन करतेय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे शेतकरी प्रश्नावर आक्रमक झालेले आहेत. कापूस, सोयाबीन आणि पीक विम्याच्या प्रश्नासंदर्भात सरकारला 10 फेब्रुवारीचा दिलेला अल्टिमेटम संपलेला असून रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांसह बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किंवा मुंबईच्या AIC पीक विमा कंपनीच्या कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. रविकांत तुपकर हे भूमिगत झाल्यामुळे पोलिसांचं टेन्शनही वाढलंय आणि त्यामुळेच रविकांत तुपकर आता कुठलं पाऊल उचलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. ठाण्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाला मोठं खिंडार पडल्याची बातमी समोर येते. 6 नगरसेवक उद्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश होणार असून या प्रवेशाकरिता ठाण्यात लोकमान्य नगर इथं जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. न्यूज 18 लोकमतच्या हाती राष्ट्रवादी पक्ष सोडणाऱ्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची यादी सुद्धा लागलेली आहे. तर यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होणार आहे. ठाण्यात राष्ट्रवादीला त्यामुळे मोठा धक्का बसला मानला जातोय. आणि यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. तर बातमी आहे रत्नागिरीमधील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यू प्रकरणी फडणवीसांना पत्र लिहिण्यात आले. पत्रकार मृत्यू प्रकरण गांभीर्यानं घ्या. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. राज्यात सध्या काय सुरू आहे? राऊतांनी फडणवीसांना हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. ज्या आरोपीला आता अटक केलेली आहे त्या आरोपी मागचे खरे सूत्रधार कोण आहेत हे उपमुख्यमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना माहिती आहे. आतापर्यंत हा अटकेत असलेल्या आरोपीने किती जणांवरती अशा प्रकारचे हल्ले केले आहेत सुपाऱ्या घेऊन आणि कोणाच्या सांगण्यावरून केले आहेत हे सुद्धा गृहमंत्र्यांना पक्क माहिती आहे. त्यांनी नुसतं हे प्रकरण गांभीर्याने घेतलं असं बोलू नये. या हत्येमागच्या सूत्रधाराला सुद्धा त्यांनी अटक केली पाहिजे, पकडलं पाहिजे.
तर आता बातमी आहे, राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख तब्बल 2 वर्षांनंतर आज नागपुरात येत आहेत. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर नागपुरात त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते उत्साही झालेले असून अनिल देशमुख यांच्या नागपुरामधील बंगल्याची सुद्धा सजावट सुरू झालेली आहे. बंगल्यावर फुलांची आरास करण्यात आलेली आहे, लाइटिंग करण्यात आलेलं असून या ठिकाणी पेंटिंग सुद्धा त्याचं काम सुरू आहे. शिवाय त्यांच्या घरी कार्यकर्त्यांची वर्दळ वाढलेली आहे. तर आज राष्ट्रवादीची नागपुरात बाईक रॅली सुद्धा आयोजित करण्यात आली आहे. अनिल देशमुख नागपूरला येत आहेत, हाच आमच्यासाठी दिवाळी दसरा आहे अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. तर या बातमीनंतर आता शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अनिल भोसले यांची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे. त्यांची 26 कोटी 60 लाख रुपयांची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे. शिवाजीराव बँक भोसले या बँक गैरव्यवहार प्रकरणामध्ये बँकेचे संचालक अनिल शिवाजीराव भोसले, सूर्याजी पांडुरंग जाधव, नुसर शनूर मुजावर यांच्यासह अन्य आरोपींच्या विरोधात पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं कारवाई केली होती. तर गैरव्यवहार प्रकरणामध्ये ईडीनं शिवाजीनगर पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा देखील दाखल केला होता. याच प्रकरणी अनिल भोसले आणि काही आरोपी कारागृहात आहेत. आणि या बातमीचा एक ब्रेक घेऊन लगेचच परततोय. इतरही महत्त्वाच्या बातम्या पाहूयात, तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत. भरधाव वेगात येणाऱ्या डंपर चालकांना 5 महिलांना चिरडलं होतं आणि यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी डंपर चालकावरती कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी आमदार वैभव नाईक यांनी काळसे ग्रामस्थांबरोबर मालवण पोलीस ठाण्याला भेट दिली. चंद्रपुरातील राज्यातील सास्ती कोळसा खाणीमुळे स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. कोळसा खाणीमध्ये होणाऱ्या शक्तिशाली स्फोटांमुळे अनेकांच्या घराला तडे गेलेत. याचा फटका शेतीला बसतोय. पिकांवर धुळीचे थर दिसत आहेत. इंदापूरमध्ये कृषी पंपाच्या थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरणकडून शेतकऱ्यांच्या मागे तगादा लावला जातोय. वीज बिल न भरल्यामुळे शेती पंपाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय. त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी पसरली आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेमध्ये सेमी इंग्रजी अभ्यासक्रम सुरू करावा, तसंच तलाठ्यांनी उपस्थित राहून महिला बचत गटांची कामं करावी. या मागण्यांसाठी महिला बचत गटांच्या महिलांनी नांदेड जिल्ह्यातील हदगाव तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा महिलांनी दिला. धुळे महानगरपालिकेच्या वतीनं कर वसुली मोहीम राबवली जाते. शास्ती माफीसाठी 31 मार्चपर्यंत मुदत वाढवून देण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली आहे. महापौर प्रतिभा चौधरींची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आलं. नांदेडच्या हदगावमधील कुसळवाडी गावात कुठल्याच कंपनीचं मोबाईल नेटवर्क नाहीये. त्यामुळे मोबाईल असूनही गावकऱ्यांना त्याचा उपयोग होत नाहीये. अडचणीच्या काळात एखाद्याला फोन करायचा असेल तर नागरिकांना गावाच्या बाजूला असलेल्या डोंगरावरती जावं लागतं. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. अहमदनगरमधल्या गुहा गावात प्रशासनानं कानिफनाथ मंदिरात अचानक जमावबंदीचे आदेश लागू केल्यानं ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली होती. गुहामधील ग्रामस्थांनी राहुरी तहसील कार्यालयावरती कडक ठिय्या आंदोलन केलं होतं आणि त्यामुळे ग्रामस्थांच्या एकजुटीपुढे प्रशासन झुकलं असून जमावबंदीचा आदेश मागे घेतलाय. विदेशातून आयात केलेल्या कापसावरती बंदी घालावी, राज्यातील शेतकऱ्याच्या कापसाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी बीडच्या वडवणीतील चिंचवण गावात शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आणि शेतकऱ्यांनी बांधावरती बसून ठेचा भाकरी खात आंदोलन केलं. पाळधी येथील महाकाय सिद्धी महागणपतीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान 1000 किलो पुष्पवृष्टी करण्यात आली. सिद्धी महागणपती सोहळ्याला मोठ्या संख्येनं भाविकांनी हजेरी लावली होती. लग्न म्हटलं की हौस, आनंद, उत्साह अशा अनेक गोष्टी असतात. तसंच काहीसं जळगावच्या अंमळनेरमध्ये घडलंय. एका वरपित्यानं आपल्या सुनेला हेलिकॉप्टरमधून सासरी आणलं. आपल्या अनोख्या पद्धतीनं झालेलं स्वागत पाहून सून देखील राहून गेली. या अनोख्या वरातीची चर्चा सध्या अंमळनेरमध्ये रंगली आहे. बीडच्या आष्टीत काही
मध्ये विठ्ठल रुक्मिणी आणि संत शिरोमणी सावता महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पारंपरिक टाळ मृदुंगाच्या गजरात गावातून मिरवणूक काढून प्रतिष्ठापना झाली. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरती लवकरच 20 ठिकाणी विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यासाठी जमीन मालकांकडून जमिनी मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून हालचाली सुरू झाल्यात. पेट्रोल पंपापासून ते हॉटेल, रेस्टॉरंट, स्वच्छतागृह आणि खरेदीची ठिकाणं, वाहन दुरुस्ती केंद्र सुद्धा उभारली जाणार. धुळ्याच्या शिरपूर शहरामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यांना सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या केली. 15,000 रुपयांच्या व्याजाच्या मोबदल्यात 1,60,000 रुपयांच्या वसुलीसाठी विश्वजितकडे तगारा लावला जात होता. अखेर त्यानं मानसिक तणावात आत्महत्या केली आणि या प्रकरणी तिघांवरती गुन्हा दाखल झालाय. नागपुरात सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत कसोटी सामन्यात स्टेडियममध्ये सट्टेबाजी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. व्हीसीएस स्टेडियममध्ये सध्या कसोटी सामना सुरू असून स्टेडियममधूनच मोबाईलवरती सट्टेबाजी करणाऱ्या 4 बुकींना बेड्या ठोकण्यात आल्यात. गुन्हे शाखेच्या युनिट 5 नं कारवाई केली असून आरोपींना हिंगणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय. नाशिकमधील सावकारी जाचाला आळा बसवण्यासाठी कठोर पावलं उचलण्याचे आदेश सहकार मंत्री अतुल सावेंनी प्रशासनाला दिलेत. त्यानुसार आता नाशिकमधील सावकारांना लगाम घालण्यासाठी जिल्हाधिकारी आणि यानंतर ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. तर आत्ता एक ब्रेकिंग बातमी. आजरा तालुक्यामधली बहिरेवाडी येथे मनोरुग्ण मुलाकडून आपल्या जन्मदात्या आई वडिलांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. सत्तूरनं केलेल्या हल्ल्यात वडिलांचा जागीच मृत्यू झालेला असून आईचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तर या घटनेनं आजरा तालुक्यासह बहिरेवाडीमध्ये शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडालेली आहे. तर वडिलांचा खून करून सदर मुलगा हा माळ्यावर जाऊन झोपल्याचंही समोर आलेलं आहे.